आदरणीय आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी ह्या शेगाव येथे जे आपलं या ठिकाणी कार्यक्रम होत आहे, राष्ट्रीय जो कार्यक्रम होत आहे 25 ते 28 फेब्रुवारी याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ते येत आहेत. त्यांच्यासोबत आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल येत आहेत, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि सुनेत्राताईसुद्धा या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. काय कार्यक्रम आहे? नावाचं काय राष्ट्रीय आरोग्य मिशन, हिंदीमध्ये मराठीमध्ये या ठिकाणी हा जो राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा कार्यक्रम आपल्या शेगावला होत आहे. विशेष म्हणजे असे कार्यक्रम विशेष करून आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये असतील, विदर्भामध्ये असतील किंवा आपल्या परिसरामध्ये झालेले नव्हते आणि असा एक मोठा कार्यक्रम व्हावा. कारण की मी ज्या खात्याचा मंत्री आहे तर त्या माध्यमातून लोकांनासुद्धा माझ्याकडून अपेक्षा होती. कारण की आयुष मंत्रालय नवीन आहे, या नावाच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांना अजून पुरेशी माहिती नाही की नेमकं आयुष म्हणजे काय. तर आयुषचा थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगतो. आयुषचं जे स्पेलिंग आहे AYUSH. ए म्हणजे आयुर्वेदा, वाय म्हणजे योगा नॅचरोपॅथी, यू म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी. तर हे सगळं जे आपल्या ट्रेडिशनल उपचार, पारंपरिक उपचार पद्धती मिळून हे मंत्रालय तयार झालेलं आहे आणि त्याचा एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी व्हावा, लोकांनासुद्धा पारंपरिक उपचार पद्धतीचं ज्ञान व्हावं म्हणून आपण विशेष करून शेगावसारख्या या संत गजानन महाराजांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या या संतभूमीमध्ये आपण हा कार्यक्रम ठेवला. अखिल भारतीय आयुर्वेद महासंघाकडून हा कार्यक्रम घेतला होता, स्वतंत्ररित्या आयुष मंत्रालयाकडून हा कार्यक्रम घेतला गेला नसता का? अरे बाबा, हा आयुष मंत्रालयाचाच कार्यक्रम आहे. ह्या संस्था आहेत, याचं फंडिंग वगैरे जे आहे ते आयुष मंत्रालय त्या ठिकाणी करतं आणि आयुष मंत्रालयसुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. पण ही जी संस्था मी सांगितलं की विशेष म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची अशी आहे की ही जवळपास 1907 साली आपले नाशिकचे जे मोठे वैद्य होते, त्र्यंबकेश्वर येथील वैद्य शंकर दादा शास्त्री पदे यांनी हे त्या काळामध्ये स्थापन केलेली संस्था आहे आणि 118 वर्षापासून ती अशा प्रकारचे कार्यक्रम आणि मोठमोठे देशभर आयुर्वेदाचा आयुषचा प्रचार प्रसार करते आणि म्हणून ते दरवर्षी हे कार्यक्रम करतात. मागच्या वर्षी त्यांनी हाच कार्यक्रम देहरादूनला त्या ठिकाणी करण्यात आला होता. यावर्षी आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या बुलढाण्याला या ठिकाणी तो घेतो. त्याची शिबिरं चालत असतात, त्यांचं सगळं टीम असते. त्यांच्या आता एवढी टीम मंत्रालयामध्ये नाही भेटू शकत. आमचं काम आहे टेक्निकल आणि फायनान्शियल सपोर्ट आम्ही मंत्रालय त्या ठिकाणी करतो. बाकीचं सगळं काम पाहणं हे सगळं त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे तिथले पदाधिकारी आहेत, या संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत, हे सगळं ते करतात म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी दिली. हे बघा, या कार्यक्रमाचं फार मोठं भव्य दिव्य असं आमच्या अपेक्षा आहेत. आम्ही त्याचं प्रकारचं तसं नियोजनसुद्धा आम्ही करतो आहोत. पहिल्या दिवसा जो कार्यक्रम राहील उद्घाटनाचा त्याला कमीत कमी 5000पेक्षा जास्त लोक हे त्या कार्यक्रमाला असतील आणि जे आपलं एक्झिबिशन आहे की ज्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त स्टॉल राहणार आहेत, आरोग्य तपासणी राहणार आहे, तर दररोज त्या ठिकाणी 20 ते 25 हजार लोक त्या प्रदर्शनीला भेट देतील 4 दिवस. अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निमंत्रण आहे. हो ना, मी सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि राष्ट्रपती. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आरोग्य शिबिर, राष्ट्रीय आरोग्य शिबिर घेता त्या जिल्ह्यामध्ये, त्याच तालुक्यामध्ये बोडगावमध्ये केस गळतीचं प्रकरण, नखगळतीचं पुन्हा हे आजार आला होता. त्याचा आजार ICMRचा रिपोर्ट अहवाल त्याच्यामध्ये ICMRचा रिपोर्ट आला. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण विशेष म्हणजे पहिल्यांदा अशा याच्यामध्ये आयुषच्या माध्यमातून आपण उपचार केलेत आणि ते एवढे यशस्वी झाले की सगळे पेशंट चांगले दुरुस्त झालेत. आपण तिथं आयुर्वेदाची टीम पाठवली होती, होमिओपॅथीची टीम होती आणि युनानीची एक टीम पाठवली आणि तिन्हीच्या औषधांना इतके चांगले रिझल्ट आले की त्या केस गळती झालेल्या सर्व लोकांना पुन्हा केस आलेले आहेत आणि पुन्हा त्यांच्या मनातली भीतीसुद्धा निघून गेलेली आहे आणि अतिशय चांगल्या
पद्धतीनं सर्वसामान्य माणसासारखं जीवन ते आता व्यतीत झालं. हा. त्याचं काय नाही होणार. अरे फायनल अहवालमध्ये त्याच्यामध्ये आलेलं आहे की त्या लोकांमध्ये आपला जो सेलिलियम सेलिलियमचं प्रमाण त्यांच्या रक्तामध्ये थोडं वाढलेलं होतं. त्या सेलिलियममुळं ते त्या केस गळतीचा थोडा प्रॉब्लेम आला होता. पण आता ते सगळं कंट्रोलमध्ये आहे आणि ते कुठल्या तरी खाद्यपदार्थाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातं की मग ते गहू असू शकतात, बाजारातला गहू असू शकतो, रेशनचा असू शकतो, घरचा असू शकतो किंवा आपल्याही वेगवेगळ्या भागामध्ये शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार वगैरे जमिनीमध्ये असतात. त्याचा तो होता. त्याच्यामध्ये ते सेलिलियम त्यांनी शोधून काढलं, त्याच्यावर उपचार केले गेले आणि मंत्री महोदय, कार्यक्रम घेण्याच्या रेशनच्या पाठीमागे गावातून ते आलेलं असं शंका व्यक्त केली गेली होती. रेशन कंत्राटदार किंवा रेशन पुरवठादाराला वाचवण्याचा प्रयत्न होतो का ICMRचा रिपोर्ट दाबून? हे बघा, ना रेशन कंत्राटदार गहू तयार करत, ना रेशन विक्रेता त्या शेतातल्या स्वतःच्या शेतातले गहू विकत. हे गहू देशभरामध्ये लेव्हीच्या माध्यमातून हे गहू जमा होत असतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं लोडिंग अनलोडिंग होतं, ट्रान्सपोर्टिंग होतं आणि ते लोकांपर्यंत आणल्या जातात. आणि म्हणून ट्रान्सपोर्टर फक्त तिथून गोडाऊनमधून पोहोचवण्याचं काम करतो आणि जो शॉपवाला असतो तो फक्त दुकानातून लोकांना डिस्ट्रीब्यूट करण्याचं वाटपाचं काम करत असतो. मंत्री महोदय, त्यामुळे त्यांना वाचवण्याचा आणि त्यांना दोषी ठरवण्याचा काही विषय नाही. कार्यक्रम घेण्याचा पाठीमागचा उद्देश आहे. याच्या पाठीमागचा उद्देश की आज आदरणीय आमचे एकनाथराव शिंदे साहेब यांच्यामुळं मला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालं आणि आदरणीय मोदी साहेबांनी त्यांचं आवडतं आयुष खात्या हा विभाग माझ्याकडे त्यांनी स्वतंत्र प्रभार म्हणून दिला आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांनासुद्धा या मंत्रालयाच्या माध्यमातून आपल्याला काही सेवा करता येत असेल, त्यांना काही देता येत असेल, त्यांच्या ज्ञानामध्ये उत्पन्नामध्ये भर पडता येत असेल तर ते आपण केलं पाहिजेत हा एक हेतू माझ्या मनामध्ये होता. आणि अनेक आमच्या कार्यकर्त्याची सुद्धा मागणी होती की बुवा अशा प्रकारचं आयुष्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे ते आपण घेतो. आपण खामगाव जालना महामार्गासाठी खूप प्रयत्न केले. बजेटमध्ये कुठलीच ठोस तरतूद खामगाव जालना महामार्ग बजेटमध्ये कुठला रस्ता आला नाही, कुठला रेल्वे मार्ग आला बजेटमध्ये? आता रेल्वेचं बजेट हे संयुक्त बजेट आहे. त्या ठिकाणी नवीन मार्ग करण्यासाठी त्याच्यामध्ये रँडम निधी त्या ठिकाणी दिला जातो आणि मग वर्षभर त्याच्यातून नवीन नवीन कृती देऊन ते कामं घेतल्या जात असतात. आणि आपला जो खामगाव जालना रेल्वे मार्ग आहे त्याचा ड्राफ्ट तयार आहे. फक्त आता त्याचं सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. फक्त कॅबिनेटची औपचारिक मंजुरात जी असते ती त्यांना घ्यावं लागणार आहे. एखाद्या कॅबिनेटच्या मिटिंगमध्ये त्याला मिळेल आणि आपला खामगाव जालना निश्चितपणानं लवकरात लवकर सुरू पण होईल आणि पूर्ण पण होईल. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आरोग्य शिबिर घेत आहात त्याच तालुक्यामध्ये आणि आदिवासी पट्ट्यामध्ये खारपान पट्टा आहे, किडनीनं हजारो लोक मृत्यू पडले. त्याच्यासाठी पाण्याची अद्यापर्यंत व्यवस्था नाही झाली. काय हे बघा, याच्यामध्ये मी खासदार झाल्यानंतर आणि इथलचे जे आमचे स्थानिक आमदार होते संजय कुटे साहेब असतील, आकाशदादा फुंडकर, त्यांच्याही मतदारसंघातले काही गावं येतात. पहिल्यांदा आम्ही तिघांनी विशेष प्रयत्न करून 140 गाव पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही त्यावेळेस मंजूर करून घेतली. ही जी 140 गावं आहे त्याच्यापेक्षाही जास्त गावं आहेत. 140 गाव जवळ आणि नाही 140 गाव 140 गावातल्या जवळपास 80-90% गावापर्यंत ते पाणी गेलेलं आहे. काही गावामध्ये अंतर्गत डिस्ट्रीब्युशन असेल, काही गावामध्ये पाण्याच्या टाक्या ज्यावेळेस तो DPR तयार झाला होता काही गावामध्ये जुन्या टाक्या उभ्या होत्या म्हणून त्यांनी DPRमध्ये नवीन टाक्या घेतल्या नव्हत्या. आता त्या जुन्याही नादुरुस्त झाल्या. अशा काही किरकोळ त्याच्यामध्ये अडचणी आहेत पण मॅक्झिमम गावापर्यंत गेलेला आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आता या खारपान पट्ट्यातले आपल्या बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या गावामधले किडनी पेशंट पण मोठ्या झपाट्यानं कमी होत आहेत. कारण की हे ते क्षारयुक्त पाणी पिल्यामुळंच हे किडनीचे प्रॉब्लेम आले होते. आता लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळत असल्यामुळं किडनीचं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये 100% किडनीचे पेशंट कमी होतात. योजना राबवली होती 38 गाव पाणी पुरवठा योजना. त्या कंत्राटदारांना 2019 पासून हे काम पूर्ण केलं नाही, तरी त्याला सातत्यानं मुदतवाढ दिलं जाते. काय कारण द्यावं? आता हे बघा, काही कामं काही तांत्रिक अडचणी आहेत, कुठं शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी अडचणी येतात, काही ठिकाणी पाईपलाईन कुठं लोक बंद पडतात, कुठं पिकं शेतामध्ये उभे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये ते कामं होऊ शकत नाहीत. अशा किरकोळ आणि तांत्रिक अडचणी होत्यात पण लवकरात लवकर ती कामं पूर्ण घेऊन
लोकांपर्यंत शुद्ध पाणी नेण्याचं केंद्र आणि राज्य सरकारची जी जल जीवन मिशन योजना आहे त्या माध्यमातून गावापर्यंतच नाही तर प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी दिले जाईल. मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारावर काही कारवाई काय केली जाते, काही कारवाई होईल का? नाही, निश्चित तशा प्रकारची जर कोणाची तक्रार असेल त्याची जर केली तर अशी रॅन्डममध्ये काही कारवाई केल्या जात नसते. त्याची चौकशी केल्या जाईल. चौकशीतून जर काही दोष आढळला तर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. राष्ट्रपतीचा मुक्काम आहे का एक दिवस किती दिवस? नाही, मुक्काम नाही. ते साधारणतः 11ला येथील 3 ते 4 तासाचा त्यांचा कार्यक्रम. जयराम महाराजांचं दर्शन घेणार आहे का राष्ट्रपती? हो, दर्शनाचा त्याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये आहे. मंत्री महोदय, एक मराठी प्रश्न आहे. राज्याचा प्रश्न आहे की जो अजित पवारांचा जो अपघात झाला तर अंजनी दमानी यांनी आरोप केले की राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्याचे पार्थ पवारचं नाव घेतलं. राष्ट्रवादीचे जे नेते आहेत तटकरे वगैरे त्या लोकांनी हे षडयंत्र केलं असा आरोप अंजनी दमानी यांनी केला. हे बघा, त्याच्या बाबतीमध्ये आपले राज्य सरकारनं मुख्यमंत्र्यानं चौकशी सुरू केलेली आहे. त्याचा जो ब्लॅक बॉक्स असतो तो ब्लॅक बॉक्ससुद्धा आता आपल्याला हस्तगत झालेला आहे. त्याचं सगळं अहवाल तयार करणं सुरू आहे. आणि असे वेगमध्ये कोणीही काही आरोप केले असतील किंवा कोणाला काही तशा शंका वाटत असतील तर याची सगळी उत्तरं या चौकशीतून आणि ब्लॅक बॉक्समधून मिळतील. संजय राऊत म्हणतात की अजित पवारांचा जो अपघात झाला हा ऑपरेशन लुटाचा एक भाग आहे. हे बघा, संजय राऊत काय म्हणतात मी तुम्हाला अगोदर सांगितलं की याच्यासाठी चौकशी नेमलेली आहे. CID तपास त्याचा दिलेला आहे. ब्लॅक बॉक्स जो असतो त्याच्यातला तो हस्तगत करण्यात आलेला मी सापडलेला आहे. याच्यातून कोण काय म्हणते याला काही महत्त्व आहे का? जिभीला काही कोणाचे हाड नसतं. उचलली जीभ टाळूला म्हणतात तसे हे लोक करत राहतात. पण सत्य निश्चितपणानं आपलं सरकार जनतेसमोर आणेल. रोहित पवार म्हणतात की उपमुख्यमंत्री पद हे असंवैधानिक आहे, त्याला संविधानाचा कुठंच आधार नाही. हे देखा आपल्या देशाचं संविधान आहे. या संविधानामध्ये सगळ्या पदाबद्दलचं सगळं विस्तृत त्याच्यामध्ये केलेलं आहे. कोणतं पद संविधानिक आहे, कोणतं असंविधानिक आहे. तर हे पदं आहेत त्याच्यात त्यांना म्हणायचं काय कारण आहे ते आपल्या आणि आपलं जे केंद्र सरकारचं सरकार असेल, राज्य सरकार असेल, देशाचा कारभार असेल, हा संविधानानुसार चालतो. रोहित पवार 10 तारखेला मोठा गौप्यस्फोट करणार आहे. काय वाटतं तुम्हाला अजित पवार यांच्याकडून आता ते काय गौप्यस्फोट करणार आहे ते मी कसं काय सांगू शकणार आहे? पंतप्रधान यांच्यावर हल्ला करण्यासंदर्भात अध्यक्षांनी सांगितले आहे आणि काँग्रेस म्हणते की हा खोटारडेपणा आहे. नाही, ही गोष्ट त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य असं आहे की त्या दिवशी मी स्वतः सभागृहामध्ये होतो. काँग्रेसच्या महिला सदस्य आणि काही काँग्रेसचे सदस्यसुद्धा अगदी पंतप्रधानाची जी बसण्याची जागा असते ज्या ठिकाणावर पंतप्रधान येऊन राष्ट्रपतीच्या अभिभाषणाचं त्या ठिकाणी सांगता करणार होते, धन्यवाद प्रस्ताव त्या ठिकाणी मांडणार होते, त्याचा समारोप करणार होते, तर ते पंतप्रधानाचा जागा ओलांडून आतपर्यंत ते लोक त्यामध्ये आलेले होते. पण त्यावेळेस सगळ्या भाजपच्या लोकांनी अतिशय शांतता, संयम या ठिकाणी ठेवला. वास्तविक पाहता विरोधी पक्षांनी विरोध करणं, घोषणा देणं किंवा त्या याच्यामध्ये येणं, लॉबीमध्ये येणं इथपर्यंत ठीक आहे. खालच्या मैदानामध्ये येणं, अध्यक्षाच्या समोर येऊन घोषणा देणं इथपर्यंत ठीक आहे. पण सत्ताधारी बाकामध्ये घुसणं विरोधी पक्षांनी, ते घोषणा देत हे करत, हे निश्चितच त्या दिवशी ते चुकीचं होतं. आणि ते वाहत आले त्यामुळं त्यांचा काय हेतू होता? अध्यक्ष हे वर चेअरवर बसलेले असतात, त्यांना वरून दिसला असेल, होऊ शकते. पंतप्रधान जर त्या ठिकाणी बसलेले असते तर कदाचित त्यांच्यावर हल्लाही झाला असता. असा एक आरोप होत आहे की अमेरिकेने पहिले 25% टेरिफ केला, नंतर 50% केला, पुन्हा 18% केला. या माध्यमातून नरेंद्र मोदींना झुकून त्यांनी तो जो करार केला भारत अमेरिकेचा, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होत आहे. काय वाटतं आपल्याला? हे बघा, त्या देशाने फक्त आपण अमेरिकेसोबतच करार केला नाही तर त्याच्या अगोदर 100पेक्षा अनेक देशासोबत आपली मदर डील झालेली आहे. त्याचं स्वागत संपूर्ण भारतातल्या अर्थतज्ञ लोकांनी केलेलं आहे. आणि अमेरिकेसोबत जी डील झाली की ज्याच्यामध्ये आपला टेरिफ आता 18%वर आणला, त्याचं स्वागतही भारतातल्या जवळपास सगळ्या अर्थतज्ञ लोकांनी केलेलं आहे. आणि मला वाटते आरोप करणाऱ्यापेक्षा अर्थतज्ञालाच त्या डीलमधून फायदा किती, तोटा किती हे
ते लोक अतिशय व्यवस्थित सांगू शकतात, त्यांना ते पटवून देऊ शकतात आणि त्या लोकांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. आरोप करणारा तर कशावरही करू शकतो. या कराराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी देखील विरोध केलाय. आज भारताचा शेतकरी खलास होईल असं म्हणता येते. हे बघा, विरोध कोणी करावा कोणी नाही करावा हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं की देशातले जे अर्थतज्ज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ज्ञांनी त्याचं स्वागत केलेलं आहे आणि ती डील झाल्यानंतर जे आपण त्याचं काउंट करण्याचं जे साधन असते तो म्हणजे शेअर बाजार. ते कॉम्पिटिशन करू शकत नाही अमेरिकेच्या शेतकऱ्यांसोबत आपले भारताचे शेतकरी. शेअर बाजारामध्ये जी एकदम 2,500-3,000 हजारापेक्षा सुद्धा जी काही उचल एका करारामुळे आली, याच्यावरून तुम्ही समजून घ्या की तो जर आपल्या देशासाठी किंवा देशातल्या शेतकऱ्यासाठी नुकसानीचा असता तर शेअर बाजार कोसळला असता. इतका अपग्रेड एकदम झाला नसता. हिंदी बस झाला ना आता. कार्यक्रम ज्या ठिकाणी शेगावमध्ये होत आहे त्या शेगावमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम असतात, पण खामगाव शेगाव जो पायी मार्ग आहे त्याच्यामध्ये काटे आहेत, काच पडलेले असतात, अतिक्रमण झालेले असतात, तर त्यासाठी आपण काही करणार आहे का? ठीक आहे, मी राज्य सरकारला सांगेल, PWDला सांगेल ते डायरेक्ट माझ्या अखत्यारीत येत नाहीत, पण मी त्यांना नक्की सांगेल. बुलढाण्याचा स्त्री रुग्णालयाचा रस्ता पण खूप खराब झालेला आहे. रुग्णालय इतका हायटेक आणि रस्ता खराब. कुठलं? बुलढाणा स्त्री रुग्णालय. हे बघा, आपण लोक बी पत्रकार आहेत, माझी विनंती आहे की हे बघा, स्वास्थ्य विभाग, स्वास्थ्य सेवा लोकांना देणं, आरोग्य सेवा देणं हे 100% काम राज्य सरकारचं. केंद्र सरकारचा जो पार्ट याच्यामध्ये जो आहे की तो राज्य सरकारला फायनान्शियल सपोर्ट करणं, त्यांना कुठं अडचण येत असेल तर टेक्निकल सपोर्ट करणं. केंद्र सरकार स्वतः येऊन कुठलंही हॉस्पिटल चालवत नाही किंवा कुठल्याही हॉस्पिटलमधल्या व्यवस्था नाही. कारण राज्य सरकारचे जे प्रस्ताव आमच्याकडे येतात त्यांना आर्थिक मदत आम्ही करतो. त्यांना जे काही टेक्निकल सपोर्ट लागतो, त्यांच्या ज्या मागण्या आमच्याकडे येतील त्याला आम्ही केंद्र सरकारचा आरोग्य विभाग. गडचिरोली जिल्ह्याला केंद्र सरकारने स्टील हब घोषित केले. 7.5 लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट तिथे करत आहे. तर आयुष मंत्रालयातर्फे तिथल्या आदिवासींसाठी काही विशेष प्लॅन आहेत? हे बघा, आपलं जे आयुष आहे हे विशेष करून जे काही आदिवासी असतील, शेड्यूल ट्राईब लोक असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयुषचा उपचार केल्या जातात. आयुषमधूनच त्या लोकांवर सेवा दिल्या जाते आणि म्हणून आता आम्ही एक प्रस्ताव ठेवला होता, त्याला लवकर मंजुरा मिळेल. जसे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाने जसे आपण आपल्या इकडं ॲलोपॅथीचे उघडले, तर त्याच धर्तीवर आम्ही आता एक योजना आणतोय की सगळ्या ट्रायबल एरियामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्यावर 15 वित्त आयोगातून आयुषचे हॉस्पिटल हे त्या ठिकाणी दुर्गम भागामध्ये किंवा शेड्यूल ट्राईब एरियामध्ये उघडले आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 52 डिस्पेन्सरी आहे आयुर्वेदाच्या, परंतु त्या डॉक्टरांना तिथे काम करू दिलं जात नाही, त्यांना रुग्णालयात वर्ग केला जातो. याच्यावर आपण निर्णय झाला नाही. तसं जर काय असलं तर तुम्ही द्या, त्याची चौकशी करू. त्या चालल्या जातील आणि ज्या काही डिस्पेन्सरी असतील त्याला आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून अपग्रेड करण्याचं सुद्धा काम करू. चला.